ना पाणी ना सांडपाणी प्रकल्प, तरी वसईकरांवर 2 नवीन कर लादले. नागरिकांमध्ये संताप. वसई विरार महापालिकेने यंदा पाणीपुरवठा लाभ कर आणि मलप्रवाह सुविधा कर असे 2 नवीन कर लागू केले आहेत. वसईच्या ग्रामीण भागात तर सूर्या योजनेचे पाणी मिळालेले नाही आणि सांडपाणी प्रकल्पही कार्यान्वित नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. वसई विरार महापालिकेने यंदा नागरिकांवर 2 नवीन कर लागू केले आहेत. हे कर आहेत पाणीपुरवठा लाभ कर आणि मलनिस्सारण कर. त्यामुळे मालमत्ता करात 7% वाढ झाली आहे. मुळात अनेक भागात सूर्या योजनेचे पाणी आलेले नाही, STP प्रकल्प कार्यान्वित नाही. तरी हा कर लागू केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. आज महानगरपालिका झाल्यापासून पाण्याची किंवा मलनिस्सारणाची कोणत्या प्रकारची पाईपलाईन नाही, पाणी नाही. तरी यांनी अचानकपणे लोकांना म्हणजे काही न सांगता अचानकपणे 2-2.5 हजार रुपये घरपट्टी आकारली आहे. त्यापर्यंत माणसामध्ये कोणाला माहिती नाही याविषयी. तर आमचा फार त्याला विरोध आहे. आम्ही मध्यमवर्गीय आहोत. आम्ही घरपट्टी घराची भरतो, परंतु ते मलमूत्रांचं हे आहे ते आम्हाला सोय नाही. पाणीपट्टीची पण आम्हाला सोय नाही. मग त्याचा कर आम्ही का भरावा? शेतीमध्ये शेतकरी आहेत आणि आमची मागणी एवढीच आहे की हा कर जो आम्हाला लावलेला आहे तो त्यांनी न लावा, त्याच्यावर त्यांनी विचार करावा की कशामुळे लावलेला आहे. कारण का आमच्या गावात तशी कोणतीच सुखसोयी नाही मिळत, तरीही पण लावलेला आहे, तो त्यांनी न लावावा. कसलीही सुविधा न देता अशा प्रकारचे कर म्हणजे वसईकरांची फसवणूक असल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला आहे. ज्या सुविधा आम्हाला उपलब्धच केल्या नाही त्यातली ही एक पाणी योजना. जनतेकडून भरभरून टॅक्स घेतला जातो. 3-3 वेळा अशी फसवणूक केली जाते. पाणी उपलब्ध होत नाहीये. प्रचंड भ्रष्टाचार प्रचंड होतोय आणि पैसा वाया घालवला जातोय. प्रशासन काळात हे कर मंजूर झाले होते, ते आम्ही रद्द करू असे आश्वासन उपमहापौर मार्शल लोपिस यांनी दिले आहे. हा जो टॅक्स लागलेला आहे त्यावर आम्ही कालपासून चर्चा करतोय. प्रत्येक डिपार्टमेंटला बोलवतोय की हे नक्की काय आहे, त्यावर अभ्यास करू आणि नक्कीच 100% आम्ही प्रयत्न करू की हा कर लागू नये. पालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच अशी करवाढ झाली आहे. कर मागे घेणार नाही असे प्रशासनाने सांगितले आहे. यामुळे आता मोठा संघर्ष निर्माण होणार आहे.